नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. उद्या लिंब या ठिकाणी एक ओपनचं मैदान आहे आणि या ओपनच्या मैदानामध्ये मोठं बक्षीस आहे. 1,00,000 रुपये बक्षीस आहे आणि हे मैदान जे आहे ते रायगाव या गावाने आयोजित केलेलं आहे लिंब फाटीवरती. आणि चांगली फाटी आहे लिंबची. आणि आत्ता मागचं मैदान झालं होतं लिंबच्या फाटीवरती. त्या मैदानामध्ये बकासूर आणि वाटेगावच्या बादलने त्या ठिकाणी प्रथम क्रमांक जो आहे तो त्या ठिकाणी पटकवलेला होता. महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक त्या ठिकाणी आलेले होते. परंतु आता 22 तारखेला मैदान आहे, त्याच्यामुळे जास्त मोठी बैलं येतील असं नाही आहे. कारण त्या ठिकाणी त्यांचे पैरे जे आहेत ते फिक्स झालेले आहेत, त्याच्यामुळे ते तिकडेच पाळणार आहेत, आपल्याला पळताना दिसतील तिकडे. आणि मग चर्चा उद्याच्या मैदानाची करूया, की बकासूर त्या ठिकाणी येईल का? आणि जर आला तर कोण असेल त्याच्यासोबत, नवीन चेहरा की जुना चेहरा, याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. आता जेव्हा जेव्हा लिंबचं मैदान झाले तेव्हा तेव्हा बकासूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि एक प्रमुख पाहुणा म्हणूनच येतो आणि प्रमुख पाहुणा गुलाल घेऊनच जातो सगळ्या महाराष्ट्रामध्ये. त्या फाटीचं वैशिष्ट्य खूपच एक चांगलं आहे बकासूरचं, आणि त्या फाटीचं एक नातं खूप वेगळं आहे. जेव्हा जेव्हा पळाला आहे तेव्हा तेव्हा गुलाल जो आहे तो त्या ठिकाणी बकासूरला मिळालेलाच आहे. कदाचित एखाद्या वेळेस झाला असेल, मला वाटत नाही, परंतु जरा तुम्ही सांगा थोडीशी, जर कोणाला एवढीच खूप नॉलेज असेल त्या फाटीचं तर त्यांनी जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय. चर्चा करूया थोडीशी बकासूरच्या पाळण्याच्या बाबत. आता उद्या लिंबचं मैदान आहे, ओपनचं मैदान आहे आणि उद्या तारीख आहे 20. त्याच्यामुळे एक दिवसाचा गॅप राहतोय 22 तारखेच्या मैदानामध्ये. 22 तारखेला बकासूर 100% पाळणार आहे मित्रांनो. आणि 22 तारखेला जे मैदान होते ते नाशिक या ठिकाणी होते आणि त्या मैदानामध्ये अ, अगदी लखनसुद्धा आहे आणि सगळे टॉपचे पैरे आहेत. आणि सगळ्या टॉपच्या पैऱ्यांच्यापैकी जवळजवळ सगळेच पळणार आहेत. वेगाचा शेवट सर्जासुद्धा त्या ठिकाणी पळणार आहे मित्रांनो. परंतु एक मनामध्ये खंत वाटते, की बकासूर पळेल का नाही, पळेल का नाही. एक अंदाज वाटतोय की पळेल मित्रांनो. कारण की बकासूर या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील असा नंदी आहे, जो सलग पळू शकतो आणि त्याला काही दम लागत नाही आणि काय नाही. तो कितीही पळावा त्याला कमीच आहे, परंतु एक दिवसाचा गॅप आहे. त्याच्यामुळे पळेलसुद्धा, सांगू शकत नाही आहे. एक 150 ते 200 किलोमीटर अंतर आहे पुण्यापासून नाशिकला जायला. म्हणजे बघा, समजा उद्याचं मैदान जरी तो बकासूर पळाला, तर बकासूर पळाला तर साधारणपणे संध्याकाळी तो जाणार 9-10 वाजता गोट्यावरती जाणार. दुसऱ्या दिवशी जो आहे तो त्या ठिकाणी, म्हणजे त्या दिवशी आराम करेल बकासूर पूर्ण. आणि दुसऱ्या दिवशी तिथून बकासूर निघेल गोट्यावरून एक 10-10:30च्या दरम्यान. किंवा 4-5 वाजता तरी निघाला तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतोय, 6-6:30 वाजे नाशिकमध्ये. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. 100% उद्या बकासूर पडेल. एक दिवसाचा गॅप राहतोय. नाशिक म्हणजे काय असं काय भारताच्या बाहेर नाही कुठं. पुण्यामधनं एक 200 किलोमीटर आहे. 200 किलोमीटर म्हणजे साधारणपणे तुम्हाला सांगतो, सरासरी एका तासाला 50 किलोमीटर पकडूया. म्हणजे एक 4 तास पकडूया आपण. 4 तासाचा प्रवास पकडूया आपण. म्हणजे जरी बकासूर संध्याकाळी 6 वाजता जरी हल्ला गोट्यावरून, म्हणजे परवा दिवशी सकाळी, तरी संध्याकाळी, तरी मैदानाच्या दिवशी तो संध्याकाळी पोचतोय आदल्या दिवशी आणि सकाळी फ्रेशपणे जातोय तो. 100% पळेल उद्या. मला वाटतंय पळेल, गॅरंटी आहे मला पळेल. बघूया. आणि पळाला कोण असेल पायरा? नवीन चेहरा. मला नाही वाटत की नवीन चेहरा असेल, कारण की त्या ठिकाणी अनुभव कामी येईल. मोठं मैदान ओपनचं. सातारा जिल्ह्यातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळतील. अगदी सांगली जिल्ह्यातून सुद्धा येतील, पुणे जिल्ह्यातून सुद्धा येत आहेत मग नंदी. नाशिकवरून म्हणजे विदर्भातली सुद्धा पळण्यासाठी येत आहेत इकडं. बघूया, जर बकासूर पळाला तर कोणासुद्धा. मला वाटतं सातारा एक्सप्रेस बलमा आणि ही जोडी खूप दिवस झालं पळाली नाही. पळायली पाहिजे ही जोडी. आणि पळाली तर कसा स्पीड घेईल, सगळ्यांना जरा थोडीशी उत्सुकता लागली असेल की काय वाटतंय. मला वाटतं बलमा बलमा किंवा गाणाभाई, किंवा गाणाभाव असू शकतो चिचनेरचा. तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. किंवा भाकरवडीचा साहेबसुद्धा असू शकतो. बघूया काय होतंय. मला वाटतं हे तिघांच्यापैकी असेल. मी आता तुम्हाला सांगितलं शिव आता नाही, शिव नाही येणार. त्या ठिकाणी शिवला पायाला लागलं त्या दिवशी मी मैदानामध्ये, त्याच्यामुळे तो काय पाळणार नाही. बघूया. आता सगळे म्हणतील की इकडे बॅकग्राऊंड काय आहे नक्की. बॅकग्राऊंड नको दाखवायला, माशान उमे आहे, उगाच काहीतरी लफडा नको काहीतरी मागं तुमच्या.
उद्या बकासूर पळतोय आणि नवीन चेहरा का जुना चेहरा अंदाजित आहे. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.